प्रेमाचा प्रवास बॅग 6. रोहन, सायलीपासून दूर राहा, नाहीतर पुढचा नंबर तुझा असेल. हे वाचताच रोहनच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याच्या हातातील मोबाईल थरथरू लागला. सायलीने घाबरत विचारलं, रोहन, काय झालं? कोणाचा मेसेज आहे? रोहन काही क्षण शांत राहिला. त्याने मोबाईल सायलीच्या हातात दिला. मेसेज वाचताच सायलीच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसू लागली. हे कोण करत आहे आणि आपल्या मागे का लागलं आहे? ती घाबरून म्हणाली. रोहन ठामपणे म्हणाला, आता भीती बाळगून उपयोग नाही. या सगळ्याचा शेवट करायचाच. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनी त्या जुन्या फोटोचा तपास सुरू करण्याचा निर्णय घेतला. फोटोच्या मागच्या बाजूवर काहीतरी लिहिलेलं होतं. धूळ साफ केल्यावर त्यांना एक तारीख दिसली, 12 जून 2010, आणि खाली एक पत्ता लिहिलेला होता. तो पत्ता शहराबाहेरच्या एका जुन्या बंगल्याचा होता. सायलीने आश्चर्याने विचारलं, आपण तिथे जाऊया का? रोहन म्हणाला, हो, कदाचित आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील. संध्याकाळी दोघे त्या बंगल्याजवळ पोहोचले. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. बंगल्याचे लोखंडी गेट अर्धवट उघडे होते. ते आत गेले. घरात कोणीच नव्हतं. भिंतीवर जुने फोटो लटकलेले होते. अचानक सायलीची नजर एका फोटोवर गेली. ती जागेवरच थिजली. त्या फोटोमध्ये तिचे आई-वडील होते आणि त्यांच्या शेजारी तोच अनोळखी माणूस उभा होता. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. हा माणूस माझ्या आई-बाबांसोबत कसा? तेवढ्यात मागच्या खोलीतून कोणीतरी चालत येत असल्याचा आवाज आला. रोहनने सायलीला मागे केलं. दार हळूहळू उघडलं. समोर एक वृद्ध माणूस उभा होता. त्याने सायलीकडे पाहिलं आणि म्हणाला, मी अनेक वर्षांपासून तुझी वाट पाहत होतो. सायली आश्चर्याने विचारली, तुम्ही कोण? वृद्ध माणूस शांतपणे म्हणाला, तुझ्या कुटुंबाचं घर सत्य फक्त मलाच माहिती आहे. रोहन काही बोलणार इतक्यात अचानक बाहेरून काचेचा आवाज आला. कोणीतरी खिडकी फोडून आत शिरलं. त्याच्या चेहऱ्यावर काळा मास्क होता. त्याच्या हातात एक लिफाफा होता. तो लिफाफा टेबलावर फेकून तो क्षणार्धात अंधारात गायब झाला. रोहनने लिफाफा उघडला. आत फक्त एकच ओळ लिहिलेली होती, सत्याच्या खूप जवळ पोहोचलात, पण आता परत फिरला. पुढचं पाऊल टाकलं तर सर्व काही गमवार. रोहन आणि सायली एकमेकांकडे पाहू लागले. तो मुखवटा घातलेला माणूस कोण होता? वृद्ध माणूस सायलीला कोणतं गुपित सांगणार होता आणि सायलीच्या कुटुंबाच्या भूतकाळात नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पहा प्रेमाचा प्रवास भाग 7. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.